म्हणजे ब्रेकअप हा सगळ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला जेव्हा सोडून जाते तेव्हा अनेकांना त्रास होतोच. पण ब्रेकअप झाल्यावर जनरली होतं काय, तर आपण तिच्या किंवा त्याच्या आठवणीत एकतर कुढत बसतो, तर काही जण ही नाही तर दुसरी म्हणत पुढे जाण्याचा निर्णय घेतात. पण ब्रेकअप झाल्यावर एका पट्ट्यानं जे केलंय ते ऐकून तुम्हाला आता धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. विनय हिरेमठ असं या तरुणाचं नाव आहे. आपल्या गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप झाल्यानंतर या गाड्यानं थेट आपली कंपनीच विकली. आता तुम्ही म्हणाल कंपनी म्हणजे काय असेल, एखादा छोटा मोठा स्टार्टअप. पण थांबा, या कंपनीची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. विनयने आपली कंपनी 10-20 कोटी रुपयांना नाही तर तब्बल 975 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 8,400 कोटी रुपयांना विकले. आणि आता सोशल मीडियावर एवढी म्हणतोय हे पैसे खर्च करू कुठं. पण इतके पैसे मिळून या गड्याला असा प्रश्न का पडावा, त्याचं नेमकं काय कारण असावं, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. तर बघा मंडळी, विनय हिरेमठ हा 33 वर्ष भारतीय वंशाचा तरुण बिझनेसमॅन आहे. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयस इथलं शिक्षण 2 वर्षात सोडल्यानंतर त्यानं स्वतःचं असं एक स्टार्टअप सुरू केलं होतं. त्यावेळी शहेद खान याच्यासोबत त्यानं लूम या कंपनीची स्थापना केली. को फाउंडर आणि CTO म्हणून त्यानं त्या कंपनीत मोठं योगदान दिलं. त्याच्या नेतृत्वाखाली कंपनीचा युजर बेस जवळपास 3 कोटीच्या आसपास होता. सगळं आलबेल सुरू होतं. पण 2023 साली विनय हिरेमठनं लूमची अचानक विक्री केली. पण त्याला अचानक अशी कंपनी तडकाफडकी का विकून टाकली हे मात्र समजलं नव्हतं. म्हणजे विनयने 2023 मध्ये आपली कंपनी 975 दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये तब्बल 8,400 कोटी रुपयांना विकली, जी ॲटलेसिसने विकत घेतली. कंपनी विकल्यानंतर विनय रातोरात अब्जाधीश झाला. पण आता नुकतंच त्यानं त्याच्या सगळ्या प्रवासाबद्दल एक ब्लॉग लिहिलाय. त्यात त्यानं गेल्या काही काळात त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांची सविस्तर माहिती दिली आहे. या ब्लॉगमध्ये त्यानं आयुष्यात आलेला अनुभव आणि निर्णयांविषयी आपलं मत मांडलंय, जे सध्या त्याच्या ब्लॉग वाचकांना प्रेरणा देत आहे. पण विनय हिरेमठ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये असं नेमकं काय लिहिलंय, तर बघा, विनय हिरेमठ यानं आपल्या ब्लॉगमध्ये असं सांगितलंय की मी आता एक श्रीमंत व्यक्ती आहे, पण माझ्या आयुष्याचं नक्की पुढं काय करावं हे मला समजत नाही. गेल्या वर्षी मी कंपनी विकली आणि आता मी अशा परिस्थितीत आहे की मला पुन्हा काम करण्याची आवश्यकता नाही. गेल्या वर्षीचे काही क्षण माझ्यासाठी खूप कठीण होते. मला प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन जाणवतं, पण ते प्रेरणादायी नाही. मी इतके पैसे कमावलेत, पण त्याचा वापर कसा करावा हे आता मला समजत नाही. विनयच्या या ब्लॉगमध्ये त्याच्या यशापेक्षाही जास्त त्याच्या सध्या मनात सुरू असलेल्या आंतरिक संघर्षाची झलक दिसत होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे विनय हिरेमठ याने आपल्या ब्लॉगमध्ये त्याच्या मैत्रिणीबद्दल उल्लेख केला. त्याने सांगितलं की माझ्या गर्लफ्रेंड सोबत 2 वर्ष अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध होते, पण माझ्या इनसिक्युरिटीजमुळे मी तिच्याशी संबंध तोडले. हे खूप दुःखदायक होतं, पण घेतलेला निर्णय योग्य ठरला. विनयनं आपल्या गर्लफ्रेंडसाठी ब्लॉगमध्ये दिलगिरी व्यक्त केली आहे आणि लिहिलंय, प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. मला माफ कर की मी तुला जे हवे होतं ते देऊ शकलो नाही. त्याच्या या माफीनं त्याच्या ब्लॉग वाचकांना मात्र भावनिक केल्याचं पाहण्यात आलं. पण मंडळी, विनयची कंपनी लूम विकत घेतलेल्या व्यक्तीनं विनयला CTO पद आणि $60 मिलियन पॅकेज ऑफर केलेलं होतं. ॲटलास यांच्या या ऑफरवर आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याचं विनयनं सांगितलं. आणि विनय लिहिलंय की त्याला इलॉन मस्क सारखं व्हायचं होतं. त्यामुळेच विनय हिरेमठ यांनी कंपनी विकल्यानंतर रोबोटिक्स क्षेत्रात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यानं अनेक गुंतवणूकदार आणि रोबोटिक्स तज्ज्ञांची भेट घेतली, पण त्यांच्याकडूनही हिरेमठ यांना निराशाच पदरी पडली. दरम्यान आता विनय हिरेमठ यांनी फिजिक्सकडे आपला मोर्चा वळवलाय. सध्या ते फिजिक्स क्षेत्रात काम करतायत. त्या क्षेत्रात त्यांचा एक कंपनी सुरू करण्याचा देखील मानस आहे. ही कंपनी त्याच्या आधीच्या लूम कंपनी इतकीच यशाच्या शिखरापर्यंत गेली नाही तरी त्याची काही हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या दरम्यान विनय हिमालय प्रवासाला देखील गेलेला होता, पण अर्ध्यातूनच आजारी पडून तो माघारी परतला. मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्लॉग पोस्टमध्ये तो म्हणतो की त्याला एलन मस्क व्हायचं होतं. एलन मस्क आणि विवेक रामास्वामी यांच्याशी संपर्क करून मध्यंतरी त्याने एक नोकरी देखील मिळवली होती, पण 4च आठवड्यात त्यानं ते काम सोडलं होतं. पण मंडळी, गर्लफ्रेंडनं ब्रेकअप केला म्हणून विनयने इतका मोठा निर्णय घेतला. आता तुम्ही म्हणाल गर्लफ्रेंडने ब्रेकअप केलं म्हणून कोण काही कंपनी विकतं का? पण विनयच्या या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल की माणूस प्रेमात अखंड बुडालेला असेल आणि त्यानंतर तो अपयशी जेव्हा ठरतो त्यावेळेस तो काही पण करू शकतो. पण ब्रेकअपच्या निमित्तानं का होईना विनय अब्जाधीश झाला हे मात्र आपल्याला एका बाजूला विसरता येत नाही. विनयने कंपनी विकली, पण तुम्ही मात्र काय असले धंदे करू नका. ब्रेकअप झाला तर त्यातून बाहेर काढा आणि जोमानं काम करा.
बाकी विनय हिरेमठ याची ही भन्नाट स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.